नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. मला माहिती आहे खूप व्लॉग लेट येत आहेत, पण स्टील जसं एडिटिंग होतं मी तसं व्लॉग पोस्ट करते. आणि तुम्हाला माहिती आहे लेट झालं तरी तुम्हाला व्लॉग खूप आवडतात. जरी तो दिवाळीचा असला, जरी तो गणपतीचा असला तरी तुम्हाला आवडतात, मला माहिती आहे. त्यामुळं मी अजिबात मिस करत नाही. जसं वेळ भेटेल तसं मी ते व्लॉग एडिट करतात. थोडं लेट पोस्ट होते, पण आता मी कन्सिस्टन्सी ठेवते व्लॉग पोस्ट करायची. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा हा व्लॉग कसा आहे, कॅप्शनवरनं तर तुम्हाला कळालंच असेल आजचा व्लॉग कसला आहे. तर खूप छान दिवस जातो आहे आणि अचानक असे वेगवेगळे सरप्राईजेस भेटत आहेत. म्हणजे दिवसभरात काय घडणार हे अचानक ठरलं जातं आहे. आता 1-2 दिवसात असंच झालेलं आहे. तर चला बघूयात आजचा दिवस कसं जाते, आज काय नवीन सरप्राईज भेटते. तर चलो चलते हे. आणि मावशीन ते येणार आहेत भाऊबीजेला, कारण माझी भाऊबीज खूप लेट झालेली आहे, आय नो. बट सगळेजण आपल्या गावी गेले होते आणि थोडे इथे कोण नव्हतं. मी पण गावी गेले होते, मी पण लेट आले, त्याच्यामुळे माझी भाऊबीज राहिली. आणि ती आता मी पुढं बघा तुम्ही कशी मी सेलिब्रेट केली. अचानक ठरलं होतं की भाऊबीज करायची वगैरे, आणि मी बाहेर फिरायला गेले होते. तुम्ही पाहिलंच असेल, भीमाशंकरला गेले होते. तर मग त्याच्यामुळे त्याच्यानंतर वेळ भेटला नाही. तो सॅटर्डे संडे गेल्यानंतर पोरांची स्कूल असतात आणि नेमका सुट्टी होती. तर ओमला वगैरे ते ओवाळलं होतं, पण माझ्या मावशीच्या मामाच्या मुलाला ओवाळायचं राहिलं होतं. आणि त्यांनाही माझ्या घरी यायचं होतं. खूप दिवस झाले ते माझ्या घरी नव्हते आले. समर्थालाही भेटले नव्हते. खास समर्थाला भेटायला आले होते. आजकाल जास्त करून समर्थाला भेटायला येतात सगळेजण. तर चला व्लॉग बघा कसं दाखवतो येते. खूप छान वाटतं ज्यावेळेस माझे सगळे बहीण भाऊ एकत्र भेटतात, तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होतो. कारण माणसं घरात असले ना, जास्त घराला घरपण असतं आणि चिल्लर पार्टी असली तर जास्तच अजून मजा येते. त्याच्यामुळे मला खूप आवडतं माणसं असली की. कारण आम्ही दोघं असलं तरी आम्ही एन्जॉय करतो, त्यात काही विषय नाही. पण तरी पण अजून माणसं आली की अजून मजा मस्ती वाटते, गप्पा टप्पा होतात. तर खूप छान जातो दिवस. तर चलो चलते. मला छान स्वयंपाक झालेला आहे, दाखवते. मस्त भाजी केलेली आहे, दोडक्याची भाजी केलेली आहे. त्याच्यानंतर तिकडे भात वरण लावलेलं आहे. तिकडे चपात्या चालल्यात माझ्या. आणि थोडं जमलंच वेळ भेटला तर गोड काहीतरी बनव. बाळांचं खेळते तिकडे. चला स्वयंपाक झालेला आहे माझा. तर ब्लॉग कंटिन्यू करा. अशा प्रकारे आम्ही छान रेडी झालेला आहोत. अवनी मला खूप छान वॉच गिफ्ट केलेला आहे. तरी मस्त गळ्यातलं पाहू शकता, ते सुद्धा त्यांनीच गिफ्ट केलेलं आहे. आणि हा चष्मा गॉगल दिसत आहे ते मी गिफ्ट केलेला आहे, म्हणून घातलाय मी घरामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठी गिफ्ट म्हणजे हे आमचं प्रोडक्ट, हे आमचं समर्थ आणि जे मी यांना गिफ्ट केलेलं आहे. गिफ्ट मला अरे एकदम मस्त आहे, किती गुडगुडीत आहे. चला आता आम्ही केक कापून घेतो आता. चला शमू, चला केक कापाय आपल्याला. ठीक आहे, त्याला पार करावं लागेल. तुला आत्तापासून ट्रेनिंग घ्यावं लागेल. माझ्या तिकडे तिकडे चालत आलाय, त्यामुळं नीट सावकाश नशाला टाकल पुढे जा. तो हसली काय मग कशी हसत. ते काय भावना आहे काय. तू तुझ्या डॅडाला कसं सांगणार. डॅडा डॅडा मी माऊपाशी झोपले होते पूर्ण अर्धा तास. ऐका नाही असं डॅडाला सांगा. जीवन आहे का चापावली अगोती तरी. हे तुझी काय ना, काय म्हणते तुझी मम्मी आई. आई म्हण आई. आई आई मला खेळायला जायचे. असं गाणं म्हणायचं मम्मीने खेळायला सोडलं. काय इथल्या पोरी ओळखीच्या कर त्याला बारीक बारीक पोरी काय पोरं पोरं ना पोरं. ही माऊ पुढचं बोलली ना असंच होतं. मग आता कसं हां धर बाई धर बघ तुझ्या आईला मम्मा डायरेला मम्मा नाही मातृभाषेत तुझ्या वडिलांना बघ. ते बघ ना किती खुश लगेच तुझ्याकडे बघते. तिला वाटतं ते मम्मीचं तिथं. मम्मी पुढे जीवन करतो. मम्मीने काय केलं माहिती का, दोडक्याची भाजी चपाती वारा असं ताट घ्यायचं सगळं भरायचं. तुझे मामा बघ तुझी आई आणि तुझी वडील
तिचं आधी नाव होतं सुष्मिता चौधरी, ती आता सुष्मिता याच एक मुकामी. मम्माला सांग मामा त्रास देतो. काय झालं ग समर्था? खाली बसो. मम्मा बघ मम्माला सांग मामा काय त्रास देतो. सांग चला काय त्रास देतो मामा. सांग मम्माला. ही कोणती पद्धत आहे पिलू खेळायची? बघू दे मला. दिसते का मला? बघू दे. दिसते. हसते ती. समू हे असं कसं खेळायचं पिल्लू? तुला हा क्वेश्चन आवडत होता खालची येत होते म्हणून तू हा सोडून दिला. खालचं सॉल्व केलं त्याला काय एन2 होतं ना. तुला समजलं ते काय ऍक्टिव्हिटी? अरे सॉल्व कर ना. मग ऍक्टिव्हिटी आहे माहिती आहे, मग सॉल्व कर. तर मंडळी, जसं की तुम्ही पाहिलं का आम्ही आलो आणि त्याच्यानंतर 2 दिवस गेले आणि पाहिलं की सानिका ओम वगैरे सगळे आले होते, ओमकार सिद्धी. तर त्यांना सुट्टी होती, तर म्हणतात चला या सगळ्यांनी घरीच. आणि मस्त आम्ही एन्जॉय वगैरे केला. जास्तीत जास्त म्हणजे थोडे क्लिप्स घेतले, छान फनी मुमेंट्स म्हणजे जेव्हा आम्ही एन्जॉय करत होतो ते मुमेंट्स घेतले मी. आणि आज आहे मंगळवार आणि आज मला सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते घर आवरणं. कारण नेहमी आलं की बॅकपॅक असते आणि मग ते अनपॅक करायचे म्हणजे सगळ्यात मोठं टास्क असतं. आणि इतके सारे कपडे नेलेले असतात आणि ते परत जागेवर व्यवस्थित ठेवणार. घरात आल्यानंतर क्लीनच होतं सगळं, मम्मीने आवरून ठेवलं होतं. पण 2-3 दिवस हे कपडे काढत इतका पसारा झाला होता घरामध्ये की काही सांगायलाच नको. आणि बाळामुळं काही वेळ भेटत नव्हता. आज फायनली सगळं घर छान क्लीन केलं, तर खूप रिफ्रेश वाटतंय. आता हे सगळे बसते ते ओम बाळाला सांभाळते, मस्त चहा केलेला आहे. आणि इकडे सगळं किती छान सूर्यप्रकाश आला आहे बघा डायरेक्ट बेडमध्ये. किती सुंदर वाटतं बघा, एकदम एक सूर्यप्रकाश. घराचं पार हे कपाट वगैरे सगळं आवडलं, पूर्ण बॅगनी मोकळ्या केल्या सगळ्या. आता व्यवस्थित ठेवून द्यायचे. बाकी तर कपडे वाळत घातलेत कारण बाहेर पाऊस येत होता खूप जास्त जोरात. आणि हे बाकी सगळं व्यवस्थित सगळं आवरून ठेवलेलं आहे. आता मी चहा वगैरे पिऊन घेते. यांचा मस्त मूवी बघायचं चाललं आहे, तर या सर्वांनी चहा प्यायला बोलवा की जरा चहा प्यायला. आणि आमचं बघा कसलं निवांत बसले पिल्लू. मावशा ऑन ड्युटी मावशी ऑन ड्युटी. बॅट बॉल नाही का बॉल तुमच्याकडे? इथे सगळे लावून ठेवले आम्ही. ओम आपका जरा चेहरा दिखाइए. झालं दमले का खेळून? हे आई ना बॅट बॉल नाही आहे. चल ना खेळू आपण. कुठे घ्यायचं? जाईल तुला वाटतं? थोडा झोका दे ना. हळूहळू जाणार आहे मग. पेपरला जाणार आज युथ पाहणं नाही वाटायला लागली. तिथं बांधावं, हिला झोप नाही आली की ते किती लिहिला. नको घेतलं मी तिला. दर गोष्टीला व्हिडिओ काढायलाच पाहिजे. तुम्हीच म्हटला नाही गेली पाहिजे. हारला घे ना. असं काय करतोय? बघ ना, मा फक्त खाली टी शर्ट टाक. अशा प्रकारे ही माझं उशी घेऊन बसलाय. त्याला खूप आठवण येते म्हणून. या मॅडमला काम लावलंय हातरून टाकायचं. आणि या पोराला मी काम सांगितलं होतं पण या पोराने केलं नाही. याला अजिबात दीदीची काळजी नाही आहे. डोकं दाबायला लावलं तरी दाबत नाही. फक्त दीदीकडून सगळं करून घ्यायचं, पण दीदीसाठी काही नाही करायचं. दीदीला वरती फेकतोय हा. काय होतं? काय होतं तुला?
इथे ऍडमिट केलं होतं 5 दिवसांनी. पिडियाट्रिशियन बनायचं. पिडियाट्रिशियन बनायचं. अच्छा छोटे छोटे बच्चूंना घ्यायचं मग तिथं. किती क्यूट आहे. क्यूट क्यूट. हॉस्पिटल न्यायचं आहे बाळ. हॉस्पिटल बसतोय. डान्स शिकायचं ना तिला पण. लगेच हात पकडला गुरुचा. तुला कळलं का टीचर काय कळलं. तू घेशील ना बाळाला नंतर ना. गाणं गायचं का डान्स करायचा. गाणं गायचं का डान्स करायचा. काय करायचं. गाणं गायचं. गाणं गायचं. गाणं गायचं. कोण आलं. मामी मामी आजी. चला शमू नाही ती केस चोरते जोरात. माझे सारखी मी केस विंचत राहते. माझे टार्गेट स्विमिंगच काय नाही मामा काय हा छोटा मामा. ही मावशी छोटी मावशी आणि हा मामा. ती कोण आहे. ती पण मावशी. शॉक झाली आहे सगळ्यांना पण. तिला कळतच नाही एवढे माणसं कुठे नाही. तिला कळानं झालं इतक्या वेळ अचानक एवढी माणसं कस काय आली. चटई. हा कॉल करायचं बोलतोय. करू शकतो ना रे. इतकं सुंदर वातावरण. सनसेट होत आहे आणि फ्लॅट आमच्या घराच्या गॅलरीत ना हा व्ह्यू बघायचा म्हणजे किती मस्त वाटतं. एकदम व्ह्यू आमची वंशिका बाळाला झोका देते. वंशिका माऊ आहे ना. वंशिका तुला आवडतं झोका द्यायला. वंशिका झोका द्यायला आवडतं तुला. नाही आवडत. हे बाळ आमचं झोपतंय. दोन्ही मावश्या कामाला लागलेल्या आहेत. स्माईल प्लीज. करी बघतो. टोपी होती की राव महाराज. असं पाहिलं होतं आपल्याकडे. पाहिलं होते आणि अरे कसा गप्प करतात टोपी कशात राव जाऊ. पेर पडो पेर. पाया पडा. काय आशीर्वाद दिला. एक्झाम मध्ये चांगले मार्क्स कलेक्टर हो. 18 रिझल्ट येईल ना त्याला चांगले मार्क्स. लांबचा जायचं कलेक्टर हो. तुला जे व्हायचंय ना ते बोल. इकडे थांब त्यांचं होऊ दे. हो तसं नाही. ही कशी मला सोडत नाही ना. तशी ती सोडत नाही अशी.
जे परत आठ एवढा बडबडाचा आवडी यासाठी तिथं बसली होती होय पहिलीवर नाही पडली मला चिमकुड्या मी बडबड होऊ दे चिमकुड्या मारू नको मम्मी चांगला आशीर्वाद नाही देणार स्विमिंगला जायचं स्विमिंगला जायला भेटलो स्विमिंगला नको जाऊ झालं नारळच्या पाय आपण अशा प्रकारे सगळं झाल्यावर मम्मी आलेली आहे. ए वंशिका मी आणते केक आणते. हा आणते ना. ओम तुला पण ओवाळायचं परत नको. आमच्या ओमला ऑलरेडी ओवाळून झालेला आहे. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू. कमेंट खूप कमी येत आहेत. कमेंट करायचं आहे. आत्ताच्या आत्ता तुम्हाला आठवण करून देते. कमेंट करा कसा वाटतोय ब्लॉग ते. तर चलो बाय बाय. तुमची काळजी घ्या.